नमस्कार. आज 6 ऑगस्ट 2026 वार आहे गुरुवार. लोकसत्ता आणि द हिंदू वृत्तपत्र विश्लेषणमध्ये आपलं स्वागत आहे. पहिली बातमी, दुसऱ्या टप्प्यातही जातगणना नाही? प्रश्नचिन्ह. ओबीसी नोंदीचा उल्लेख नसल्याने संभ्रम, केंद्राकडून स्पष्टीकरणाची मागणी. आता पहा, जातगणना का गरजेची आहे याबद्दल आपला एक सेपरेट व्हिडिओ आहे याच युट्यूब चॅनलवरती, तर तो प्लीज सर्वांनी पाहून घ्या. किंवा त्याची जी लिंक आहे ती आपल्या टेलिग्राम चॅनलवरती मी लगेच अपलोड करेन, तर ती प्लीज सर्वांनी पाहून घ्या, कारण त्यामध्ये मी विस्तृतरित्या डिस्कस केलेलं आहे की जातगणना का गरजेची आहे. ओके, डन. त्याच्यानंतर, विधिमंडळ पक्षाच्या बहुमतापेक्षा राजकीय पक्षाचा निर्णय वरचढ, शिवसेना पक्ष व चिन्हाच्या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाचे महत्वाचे निरीक्षण. पहा, काल सुनावणी चालू होती. कपिल सिब्बल यांनी उद्धव ठाकरे यांचं म्हणणं तिथं मांडलेलं आहे सुप्रीम कोर्टामध्ये. मग आज पहा, 2 वाजताच्या दरम्यान पुन्हा परत सुनावणी होणार आहे. ओके, मग खरी शिवसेना कोणाची, किंवा जे धनुष्यबाण जे चिन्ह आहे ते कुणाला मिळेल याबद्दल नक्कीच उत्सुकता आहे. आता अगदीच यामध्ये, या फोटोमध्येच पहा तुम्ही, ह्या फोटोला मी खूप दिवस झालं ऑब्झर्व करतो. म्हणजे ज्यावेळेस 2022 मध्ये ज्यावेळेस शिवसेनाचं प्रकरण झालं, त्यावेळेस पासून मी ही फोटो ऑब्झर्व करतो. जरी आता इथे होणार काय आहे पहा, शिवसेना नाव व चिन्ह गोठवणार. आता पहा, आता उद्धव ठाकरे यांनी तर मशाल हे चिन्ह मान्य केलेलं आहे, पण यदा कदाचित जर उद्धव ठाकरे जिंकले व खरी शिवसेना ही उद्धव ठाकरे यांचीच आहे अशा पद्धतीने जर निकाल देण्यात आला, तर होणार काय प्रॉब्लेम पहा. जे आता उद्धव ठाकरे यांनी तर मशाल हे चिन्ह आत्मसात केलेलं आहे, मग जे धनुष्यबाणचं जे चिन्ह आहे ना, ते गोठवण्यात येऊ शकतं असं यांनी इथं दिलेलं आहे. आता अगदीच पहा, आपण फक्त आपण राजकीय विश्लेषक पण नाहीये किंवा ऍज अ जर्नलिस्ट पण नाही आहे आपण, त्यामुळे आपण या बातमी जास्त जाऊ नये. फक्त आपण नक्कीच एक न्यूज अनालायझर या नात्याने, किंवा अगदी पहा, सुप्रीम कोर्टाला आपण ऑब्झर्व करत असतो या नात्याने मी सांगू शकेन की असं काहीतरी होणार आहे. त्याच्यानंतर पुढे या, झकरबर्ग यांच्याकडून माफी. पहा, सर्वांना माहिती आहे की लास्ट मंथ मध्ये 5 जुलैच्या दरम्यान सेंट्रल गव्हर्नमेंटनी मेटाला एक नोटीस पाठवली होती की बा, तुमच्याजवळ जे ऍड येतात, किंवा इंस्टाग्राम असू द्या, फेसबुक असू द्या, त्यावरती जे ऍड चालवले जातात ना, त्यामध्ये चाइल्ड अब्यूज वगैरे तिथं वापर केला जात आहे, तर त्या बंद करा. मग त्यांनी सविस्तररित्या माफी मागितलेली आहे. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जे रील पाठवलेली होती किंवा रील टाकली होती इंस्टाग्रामवरती, ती त्यांनी डिलीट केली होती, त्याबद्दल पण त्यांनी माफी मागितली. ठीक आहे. त्यानंतर पुढे चला, संसदेतील गोंधळात घटना दुरुस्तीची चाचपणी, कोंडी फोडण्यासाठी रिजिजूंची राहुल गांधींची चर्चा, काँग्रेस मात्र शहांच्या राजीनाम्यावरती ठाम झालेला आहे. आता पाहूयात, संसदेचं अधिवेशन तर आता पहा गुंडाळण्याच्या स्थितीत आहे. मग त्यामध्येच जर घटना दुरुस्ती विधेयक जर आलं, किंवा काय होईल हे आपल्याला नक्कीच पाहायचं आहे. त्यानंतर नेक्स्ट पहा, व्याजदर जैसे ते आर्थिक विकासाला प्राधान्य देण्यात आलेलं आहे. आजच्या द हिंदूमध्ये पण बातमी आलेली आहे पहा, 5.25% व्याजदर आपलं राहिलेलं आहे, किंवा जे रेपो रेट आहे ते तिथंच ठेवण्यात आलेलं आहे. आता हे रेपो रेट काय आहे किंवा मॉनिटरी पॉलिसी काय आहे ते प्लीज एकदा अर्थशास्त्रामध्ये तुम्ही पाहून घ्या, कारण हे खूप इझी आहे. ओके, फक्त हे दर 2-2 महिन्याला परत एकदा यांची न्यूज येणार आहे. ओके, मग व्याजदर किती वाढलं किंवा कमी झालं हे वारंवार तुम्ही पाहत बसू नका. तर एकदाच प्लीज तुम्ही हे पॉईंट जो आहे, रेपो रेट काय असतं, त्यानंतर मॉनिटरी पॉलिसी, CRR, SLR, हे जे सर्व काही आहेत ना, ते प्लीज एकदाच तुम्ही पाठ करून ठेवा. यामुळे होणार काय आहे पहा, जर तुम्हाला अगदी UPSC डायरेक्टली प्रश्न विचारते, ज्यावेळेस महागाई वाढते त्यावेळेस तुम्ही CRR आणि SLR ला कमी करता का जास्त करता, असा एक प्रश्न येतो. किंवा अगदी ज्यावेळेस इन्फ्लेशनची स्थिती नाही, तर त्यावेळेस तुम्ही काय कराल, हे सर्व आलेले आहेत प्रश्न. तुम्ही 2021 पासूनचे जरी पेपर पाहिला तर त्यामध्येच 4 ते 5 वेळा हे प्रश्न आलेले असतील इन्फ्लेशन बद्दलचे. ओके, तर प्लीज याबद्दल थोडंसं सिरियस होऊन एकदा तुम्ही याला कम्प्लीट करून घ्या. डन. त्याच्यानंतर वापस आपल्या लोकसत्तावरती यायचं आहे आपल्याला. नेक्स्ट पहा, व्याघ्र प्रकल्पांपुढे अधिवास भक्ष्य टंचाईचे संकट. आता पुढच्या वर्षी व्याघ्रजन्ना होणार आहे, त्यामुळे थोडंसं थांबा. ओके, पुढल्या वर्षी टायगर आणखीन जास्त चर्चेत असणार आहे. मग याचबद्दल आणखीन एक न्यूज आलेली आहे पहा, पण ती लायन बद्दल आहे द हिंदूमध्ये. पण ती आय थिंक आपण याच्या पूर्वीच डिस्कस केलं होतं की गिरच्या नॅशनल पार्कमध्ये जे लायन्स आहेत ते संख्या जास्त वाढलेली आहे पहा, मग ते तिथं राहण्यासाठी आता योग्य राहिले नाहीत. मग आपण त्यांना दुसरीकडे शिफ्ट करायचं का, अशाबद्दल ते आर्टिकल आला होता. ते याच्या पूर्वीच मी तुम्हाला चांगल्या पद्धतीने डिस्कस केलं होतं, किंवा त्यांना आपण मध्य प्रदेशमधील जागा देऊयात, किंवा दुसरीकडे आपण त्यांच्याच हॅबिटॅट सारखं जागा त्यांना मिळवून देण्यासाठी प्रयत्न करू शकतो. परंतु गुजरात सरकार त्याला योग्य सहमती देत नाहीये पहा, त्यामुळे सध्याला ते प्रकरण जे आहे ते थोडंसं स्टॉप मध्ये आहे. ओके, त्यानंतर ही बातमी पण तशाच पद्धतीने आहे पहा, की राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाच्या अहवालानुसार देशातील 58 पैकी केवळ 20 व्याघ्र प्रकल्पांमध्ये दर्जेदार अधिवास आणि पुरेशा भक्ष्यासाठी या बाबी समाधानकारक आहेत. त्यानंतर पुढे, वांगचूक यांचा झारखंडमधील उपोषण करताना पाठिंबा, प्रश्नपत्रिका फुटी विरोधातील आंदोलनाची तीव्रता वाढलेली आहे. आता पाहूयात झारखंडमध्ये
त्यांचं उपोषण कशा पद्धतीने मागे घेतील किंवा म्हणजे सरकार काय पावलं उचलेल. आता ह्या पण न्यूजला आपण ऑब्झर्वर या नात्याने पाहत आहोत पहा. व पहिल्या दिवशी पण आपण ह्या न्यूजला पाहिलं होतं की झारखंडमध्ये अगदीच सेंटर एकीकडलं व प्रश्न काय म्हणू शकता, विद्यार्थी एकीकडे राहतो व सेंटर एकीकडे त्यांना देण्यात आलेलं होतं. त्यामुळे बहुतांश म्हणजे जवळपास 75% विद्यार्थ्यांनी ना परीक्षा दिली नव्हती. मग हे योग्य नाही आहे पहा. विद्यार्थी सेंट्रिक आपण निर्णय घेणं काळाची गरज आहे. ओके, मग पाहूयात. त्यानंतर नेक्स्ट पहा, ऑनलाईन गेमिंग विरोधात जे केस आहे किंवा जो कायदा आलेला होता त्याच्या विरोधात सुप्रीम कोर्टामध्ये सुनावणी चालू आहे. तुम्हाला आठवत असेल रमी खेळा पैसे जिंका वगैरे पूर्वी ऍड यायच्या भरपूर. ओके, मग त्याबद्दल एक कायदा केला होता संसदेने. तो आता अगदीच त्याला सुप्रीम कोर्टामध्ये चॅलेंज आहे. मग या पण न्यूजला आपण पाहणार आहोत. पहा, आज सगळ्या ज्या न्यूज आहेत ते न्यूज इन प्रोसेस मध्ये आहेत. कालच्या न्यूजपेपरमध्ये पण तशाच बातम्या होत्या पहा. ओके, पण ठीक आहे, काही एक दोन महत्वाचे आर्टिकल पण आहेत, त्यामुळे प्लीज व्हिडिओ शेवटपर्यंत पाहू शकता. नेक्स्ट आहे अरवली संबंधी अधिसूचना सदोष, समितीच्या सल्लामसलत प्रक्रियेवर पर्यावरण संस्थेचा आरोप. आता अगदीच पहा, अरवली संदर्भात आपल्याकडे समिती बसवलेली आहे, पण त्या समितीमध्ये जे काही निर्णय घेतले जातील तेच जर दोषी असतील तर ते चुकीचं होणार आहे. मग आता ही पण न्यूज इन प्रोसेस आहे. आता अगदी सर्व बातम्या तशाच आहेत पहा, पण तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे की हे सध्याला चर्चेत होतं. किंवा बॅकवर्ड लिंकेजेस, ज्यावेळेस तुमची प्रिलिम येईल, म्हणजे आता अगदी पुढल्या वर्षी तुमची प्रिलिम असणार आहे, मग त्यावेळेस ह्या सर्व गोष्टी आपल्याला लक्षात ठेवाव्यात. यानंतर मी हे सांगत आहे बॅकवर्ड लिंकेजेससाठी. ओके, डन. त्याच्यानंतर पुढे चला. नेक्स्ट पहा, आर्टिकल आलेला आहे कृत्रिम प्रज्ञा नैसर्गिक प्रश्न. पहा, आर्टिफिशियल इंटेलिजन्स बद्दलचा हा आर्टिकल आलेला आहे. मग वर्ल्ड बँकने काय म्हटलेलं आहे पहा, जागतिक बँक म्हणजे वर्ल्ड बँक काय म्हणत आहे पहा, की जे गरीब राष्ट्र आहेत ना त्यांनी एआयच्या भानगडीत पडू नये. ओके, वर्ल्ड बँकचं म्हणणं असं आलेलं आहे की जे मोठे मोठे देश आहेत जसं USA आहे, चायना आहे, ओके, तर या देशांनी नक्कीच त्यांनी एआय कडे वगैरे जावं, त्यांचं ते डोमेन आहे ते जाऊ द्या. परंतु जे गरीब राष्ट्र आहेत ना ते तिकडे जाऊ नये. आता भारत देशाची सिच्युएशन अशी आहे पहा, आपण इकडे पण जाऊ शकत नाही व इकडे पण जाऊ शकत नाही, अशा स्थितीमध्ये आहे. पण वर्ल्ड बँकने जे काही बोललं ना ते आपल्याला थोडंसं टोचलेलं आहे. आता अगदी पहा, एकीकडे आपण ना आपल्या देशामध्ये ज्यावेळेस म्हणतो, ओके, म्हणजे ज्यावेळेस आपण आपल्या देशामध्ये ज्यावेळेस बोलत असतो ना त्यावेळेस काय म्हणतो आपण, विश्वगुरु आहोत. ओके, आम्ही सगळे जगातील 5वी अर्थव्यवस्था आहोत, आमच्यासारखं दुसरं श्रेष्ठ कोणी नाही, असा आपल्या देशामध्ये आपण म्हणत असतो. व ज्यावेळेस आपण बाहेर जातो ना त्यावेळेस आपण काय म्हणत जातो की बाबा नाही, आमच्यासारखं गरीब राष्ट्र कोणी नाही. म्हणजे तुम्हाला थोडंसं लागत असेल, परंतु थोडंसं प्लीज म्हणण्याचा अर्थ वेगळ्या पद्धतीने घ्या तुम्ही. कारण पहा, ज्यावेळेस तुम्हाला माहिती असेल, आता मृणाल सरांनी मागे एक व्हिडिओ बनवला होता पहा, की वर्ल्ड बँकेमध्ये ना फिश बद्दलची जी सबसिडी आहे ना ती भारत देशाने कॅन्सल केलेली आहे. व त्याला आपण दुजोरा दिलेला आहे की आम्ही पण ती आपण साईन केलेलं आहे की बाबा आता आम्ही फिश बद्दल हे देणार नाही, म्हणजे सबसिडी वगैरे देणार नाही, असं आपण साईन केलेलं आहे. पण त्याच्यापूर्वी आपण काय केलं होतं, किंवा पहा ना तुम्ही, आता कोणतंही अग्रीमेंट करत असताना, आता हे कदाचित तुम्हाला थोडंसं वावगं वाटत असेल कदाचित, किंवा तुम्ही त्या पद्धतीने शिकला नसाल इकॉनॉमिक्स. WTO मध्ये एखादी केस जाते, वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन, ज्यावेळेस पहा वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन मध्ये एखादी केस जाते व तिथे इंडिया ज्यावेळेस पार्टी असतो त्यावेळेस इंडिया काय म्हणतो की बाबा माझा जो देश आहे तो गरीब राष्ट्र आहे. ओके, मग या गरीब राष्ट्राला वर काढण्यासाठी किंवा याची डेव्हलपमेंट परत एकदा करून आणण्यासाठी मला काय द्यावं लागतं, तर लोकांना प्रोत्साहन द्यावं लागतं. बरोबर आहे. त्यामुळे माझ्या जनतेला अगदी सबसिडीची खूप गरज आहे, असं कोण म्हणतं, भारत देश म्हणतं पहा, कुठे, WTO मध्ये. ओके, अशा पद्धतीने पहा भरपूर सबसिडी आपण अशा पद्धतीने भरपूर ट्रेड डील आपण कॅन्सल केले आहेत. जसं RCEP ट्रेड डील याच कारणामुळे कॅन्सल केली आहे. त्यानंतर तुम्हाला आठवत असेल न्यूझीलंड सोबत आपण करार केलेला आहे, त्यानंतर ऑस्ट्रेलिया सोबत करार केलेला आहे, त्यानंतर इंग्लंड सोबत करार केलेला आहे. त्या प्रत्येक गोष्टीमध्ये आपण एक गोष्ट बोललेली आहे की बा आम्ही गरीब आहोत किंवा आमचे जे शेतकरी वर्ग आहे ती गरीब आहे, असं आपण प्रत्येक देशाला जाऊन सांगत असतो. परंतु ज्यावेळेस आपल्या अंतर्गत भागात ज्यावेळेस बारी येते ना त्यावेळेस आपण डंका सांगत असतो की बाबा आम्ही विश्वगुरु आहोत. ओके, मग हेच ड्युअलिटी जी आहे ना ती मारक ठरत आहे भारत देशाला. व वर्ल्ड बँक पण या स्थितीमध्ये आहे सध्याला. भारत देशाला पहा त्यांनी एक वेगळ्या नजरेने पाहतात. ओके, अमेरिका असू द्या किंवा अन्य देश, हे त्यांच्यासोबत हा प्रॉब्लेम नक्की झालेला आहे. ओके, की भारत देशामध्ये काहीतरी वेगळं बोलतो व दुसरीकडे गेल्यानंतर वेगळं बोलत असतो. ओके, व हे डायरेक्टली पहा वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशनच्या केसेसमध्ये तुम्ही हे सर्रास पाहणार आहात. किंवा इकॉनॉमिक ज्यावेळेस तुम्ही चांगल्या पद्धतीने शिकाल ना तर हे नक्की तुम्हाला पाहता येणार आहे. ओके, तर हे झाला पॉईंट. बरोबर आहे. मग आता वर्ल्ड बँकने पण तेच म्हटलेलं आहे. आता पहा, जर भारत देशाने जर आर्टिफिशियल इंटेलिजन्स हा मागं लागलं तर जे दुसरे डेव्हलपमेंटचे काम आहेत ना ते मागं पडू शकतील, असं वर्ल्ड बँकने म्हटलेलं आहे. कारण पहा, आर्टिफिशियल इंटेलिजन्स जर तयार करायचं म्हटलं भारत देशाला तर तिथं काय लागेल पहा, फंड लागेल, पैसा लागेल. मग आज घडीला आपल्याकडे पैसा वगैरे तेवढा आहे का, तर नाही आहे. ओके, असं आपण
थोडंसं घसरती अर्थव्यवस्था आहेत या नजरेतून, वर्ल्ड बँकच्या नजरेतून पाहत आहोत. परंतु आपण आपल्या देशाच्या नजरेतून पाहिलं किंवा विश्वगुरु यांच्या नजरेतून जर पाहिलं तर आपण काय आहोत, पहा आपण कोणतंही काम नक्कीच करू शकतो यशस्वी. मग आपल्याला तेच करायचं आहे किंवा आपण कोणतंही काम नक्की करू शकतो. पण वर्ल्ड बँकने एक सल्ला दिला की बाबा जर तुम्हाला जमत नसेल तर तुम्ही सोडून द्या. त्यानंतर पहा लास्ट वीक मध्ये आपण पाहिलेली होती की चायनाने किम K3 त्यांचं AI आर्टिफिशियल इंटेलिजन्स जे आहे ते नव्याने लॉन्च केलेलं आहे. बरोबर आहे. व ते ओपन AI आहे पहा. म्हणजे त्यांनी जे सोर्सेस आहेत ना ते सर्व ओपन ठेवलेले आहेत. बरोबर. मग त्याच्या सजेशन मध्ये एक पॉईंट देण्यात आला होता पहा की हे जे ओपन सोर्सेस आहेत ना त्याचा आपण स्वतः भारत देशाने वापर करायचा. ओके. व इंडिजिनियस AI जे आहे ना ते आपण कमी खर्चामध्ये हे बनवू शकतो. कारण तुम्हाला माहिती आहे गुजरातमध्ये आपण एक प्लांट लावलेला आहे, चिप मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्री तिथे लावलेली आहे. त्यामुळे पहा आपल्या देशामध्ये आपण आता चिप मॅन्युफॅक्चर करणार आहोत. मग त्या चिप मॅन्युफॅक्चर मध्ये जर आपण हे आर्टिफिशियल इंटेलिजन्स जर टाकलं, चायनाकडून फक्त आपल्याला ओपन सोर्स घ्यायचा आहे पहा. उर्वरित जे काही काम करायचं ते इंडिजिनियसली करायचं. आता पहा तुम्हाला माहिती आहे का अँड्रॉइड ते पण ओपन सोर्स वरती आहे. परंतु ऑप्पो, त्यानंतर विवो, त्यानंतर अगदी गुगल हे जे सर्व कंपनी आहेत त्यांनी काय केलंय मग त्याच्यावरती डेव्हलपमेंट करून आपापलं स्वतःचं तिथं ऑपरेटिंग सिस्टम बनवलेले आहेत त्यांनी. बरोबर आहे. मग ते तशाच सॉफ्टवेअर बनवलेलं आहे त्या ऑपरेटिंग सिस्टमचं त्यांनी. मग ते तसंच करायचं आहे पहा आपल्याला. आपण ओपन मध्ये काय ठेवलेलं चायनाने एक AI आणून दिलेला आहे. मग त्यावरती आपण आता खर्च जास्त करायचा नाही. तर आपण खर्च कशावर करायचा? इंडिजिनियस AI. म्हणजे प्रत्येक गोष्ट भारत देशाच्या पर्स्पेक्टिव्हने ते सांगण्याचा प्रयत्न करायचा. आता जर मी प्रश्न त्याला विचारला की बाबा भारत देश कशा पद्धतीने आहे किंवा त्याचा भारत देशाबद्दल एक निबंध लिहा असं जर म्हटलं तर ते विविधतेत एकता आहे अशा पद्धतीने फक्त भारत देशाच्या पर्स्पेक्टिव्हनेच ते उत्तर देईल. अशा पद्धतीने आपण AI बनवू शकतो. त्यासोबतच पहा आपल्या देशामधील ज्या ऑफिशियल 22 लँग्वेजेस आहेत त्या 22 लँग्वेजेसचा पण तिथं वापर नक्कीच केला जाऊ शकतो. ओके. मग यासाठी पहा भारत सरकारने हे थोडंसं प्रयत्न करणं गरजेचं आहे. अन्यथा वर्ल्ड बँकने जे म्हटलेलं आहे ना की बाबा तुमच्यानं होत नाही ना तर तुम्ही सोडून द्या ना, दुसरं कोणतं तरी काम करा असं त्यांनी जे म्हटलं ना ते योग्य आहे. मग यामुळे भारत देशासमोर आता नक्कीच 2 प्रश्न आहेत पहा की कोणत्या मार्गावर भारत देश जाईल. ओके. आता अगदीच या पद्धतीने आहे. पण शेवटी जाता जाता लेखकांनी काय म्हटलंय पहा की तेलंगणाचा एक त्यांनी हे दिलेलं आहे, संदर्भ दिलाय पहा की दक्षिण राज्याने स्थानिक पातळीवर AI शेतकऱ्यांचा आवश्यक हवामान अंदाजासाठी वापरले. त्याचा फायदा होऊन प्रत्येक शेतकऱ्याची किमान $560 म्हणजे साधारण ₹47,600 इतकी बचत झाली आहे. समजलं ना तुम्हाला? मग पहा आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर करून पण अशा पद्धतीने निर्णय घेतले जाऊ शकतात. हवामानाचा अंदाज पहा आपल्या देशामध्ये तुम्हाला माहिती असेल की फक्त पुणे वेधशाळेवरती सर्व काही डिपेंडेंट आहे. मग जर आपण त्याच हवामान वेधशाळेला जर आपण प्रत्येक जागी जर ते आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर करून जर ठेवलं म्हणजे पहा आपल्याकडे टेम्परेचर तरी सगळीकडे मिळतं. बरोबर आहे. कारण अगदी प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी तसं टेम्परेचर वगैरे मिळतं. मग टेम्परेचर आपण त्या बेसिसवर एक पहिल्यांदा घ्यायचं पहा टेम्परेचर. ओके. त्याच्यानंतर दुसरं जर पॉईंट घेतला तर आपण क्लाउडची स्थिती कशी आहे मॅपवरून आपण क्लाउडची स्थिती घेतलं, सॅटेलाइटचा डाटा, हे 3 गोष्टी जर घेतला एकत्र तर एकत्र करून आर्टिफिशियल इंटेलिजन्सला विचारायचं की बाबा मला सांग आज इथे मी जिथे राहतो तिथे पाऊस पडेल किंवा नाही. ओके. मग तो नक्कीच हे सर्व डाटा अनालिसिस करून तो सांगू शकेल ना. मग तसंच चालू आहे पहा तेलंगणामध्ये व त्यांनी जवळपास प्रत्येक शेतकऱ्याने किती ₹47,600 बचत केलेली आहे. ओके. पावसाचा अंदाज त्याला पूर्वीच लागल्यामुळे. मग असे आता हे जे काय म्हणू शकता उदाहरण आहे ना ते प्लीज तुमच्या आन्सर रायटिंगसाठी नक्की लक्षात ठेवा कारण हा खूप बेनिफिशियल आहे. मग भारत देशाने पण इंडिजिनियस AI बनवावं असं लेखकांचं इथे बेसिकली म्हणणं आहे. अन्यथा पहा बाकी मी माझे पण इनपुट वगैरे यामध्ये टाकलेत कारण हा आर्टिकल जर पाहिला तर ते खूप निगेटिव्ह होता. त्याला मी थोडंसं पॉझिटिव्ह होऊन सांगण्याचा प्रयत्न केला आहे. आय होप हा आर्टिकल तुम्हाला समजला असेल. त्याच्यानंतर नेक्स्ट आर्टिकलकडे जाऊयात. पहा सध्याला डॉक्टरांचं महाराष्ट्रामध्ये आंदोलन चालू आहे. ते कशा संदर्भात चालू आहे याबद्दल थोडक्यात आपण लक्षात घेऊयात. पहा लेखकांनी हे आर्टिकल समजावून सांगण्यासाठी खूप एक वेगळाच इथं हे घेतलेलं आहे, उदाहरण घेतलेलं आहे त्यांनी, तर ते आपण वाचण्याचा प्रयत्न करूयात. मी याला थोडंसं कट केलेलं आहे पण लक्षात घ्या. पहा वैमानिक कमी आहेत म्हणून आपण बसच्या ड्रायव्हरला विमान चालवण्याची परमिशन देत नाही. त्यानंतर पहा एखादी अभियंता नाही म्हणजे सिव्हिल इंजिनियर नाही म्हणून आपण डायरेक्टली जे गवंडी असतात त्यांच्या हाताखाली सगळंच देत नाही. ओके. म्हणजे एखादी मोठी इन्फ्रास्ट्रक्चर अशा पद्धतीने बिल्डिंग बांधायची आहे, आपण तिथं जर सिव्हिल इंजिनियर नसेल तर बाबा तुला गवंडी आहेस तर तुला सर्व माहिती आहे म्हणून त्यालाच आपण परमिशन देत नाही ना. अगदी तशाच पद्धतीने पहा एखादा न्यायाधीश कमी आहे म्हणून कायद्याचा अल्पकालीन अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या व्यक्तींना न्याय देण्यासाठी आपण तिथं बसवत नाही ना. ओके. म्हणजे त्यांना तिथे नक्कीच पात्रता लागणार आहे, काही ना काही तिथं पात्रता ठेवलेलीच आहे. पण या सर्वांपैकी पहा वैमानिकाचं बेस्ट एक्झाम्पल आहे. ओके. म्हणजे वैमानिक नाहीत म्हणून आपण डायरेक्टली बस ड्रायव्हरला विमान चालवण्याची परमिशन देतो का? तर बिलकुल नाही. मग तसंच झालेलं आहे. पहा महाराष्ट्र राज्य सरकारने काय म्हटलेलं आहे की ग्रामीण भागामध्ये डॉक्टरांची संख्या कमी आहे आपल्या. बरोबर. मग ग्रामीण भागामध्ये डॉक्टरांची संख्या कमी असल्यानंतर
महाराष्ट्र सरकारने एक निर्णय घेतला की एका विद्यार्थ्याने जर 1 वर्षाचा ॲलोपॅथी किंवा होमिओपॅथी दोन्हीपैकी कोणताही अभ्यासक्रम फक्त 1 वर्षाचा जर त्याने कंप्लीट केला असेल ना, तर त्याला हॉस्पिटल तिथं टाकता येतं. ओके. किंवा त्याला महाराष्ट्र काउन्सिलमध्ये महाराष्ट्र मेडिकल काउन्सिल जे आहे तिथे नोंदणी करता येते. अशा पद्धतीने त्यांनी काय परमिशन दिलेली आहे. यामुळेच पहा जे डॉक्टर्स संघटना आहेत ते सध्याला रस्त्यावर उतरलेत किंवा त्यांनी आंदोलन सध्याला त्यांचं चालू आहे. त्याचं नेमकं कारणच ते आहे पहा. आता तुम्हाला माहिती आहे की मग तुम्ही म्हणाल की सर हे फक्त ग्रामीण भागात आहे ना, मग शहरी भागाचा तर काही प्रॉब्लेम नाहीये. मग त्याचा आपल्याला थोडीच फटका होणार आहे. पण लक्षात घ्या तुम्ही, आता अगदी मला पण बऱ्यापैकी विद्यार्थ्यांचे पालक मला कॉल करतात, की सर असा-असा तो विद्यार्थी जो आहे किंवा माझा जो पाल्य आहे, तो 2-3 वर्ष झालं यूपीएससी करत आहे किंवा एमपीएससी करत आहे. मग त्याला आम्ही परत एकदा संधी द्यावी किंवा नाही द्यावी, असं बहुतांश पालकांचे पण मला कॉल आलेले आहेत. बरोबर आहे. किंवा आता अगदी तुम्ही पण तुमच्या फ्रेंड्समध्ये वगैरे ते पाहिलाच असाल. तुम्ही ज्यावेळेस मित्रांच्या घरी वगैरे जाता ना, त्यावेळेस तुमचे सॉरी त्यांचे जे पालक आहेत ना, ते तुम्हाला विचारतात व त्यांच्या ते जे पालक आहेत ना, त्यांचा विश्वास तुमच्यावरती खूप असतो पहा. ओके. किंवा मला जे कॉल करतात ना पालक, त्यांचा विश्वास खूप असतो माझ्यावरती. बरोबर आहे. मग तसंच काहीतरी झालेलं आहे इथं. आता ग्रामीण भागातील जी जनता आहे ना, ग्रामीण भागातील जनता जर त्यांनी एक पांढरा कोट आणि स्टेथोस्कोप जर त्यांच्या गळ्यामध्ये पाहिलं ना, तर त्याला अगदी त्यांनी 1 वर्षाचा अभ्यासक्रम पूर्ण केलेला आहे किंवा एमबीबीएस आहेत, एमडी आहेत, काही देणं-घेणं नसतं. फक्त त्याच्या गळ्यामध्ये स्टेथोस्कोप आणि जर पांढरा कोट जर पाहिला ना त्यांनी, तर त्याला खूप इज्जत ते देतात ग्रामीण भागातील लोक. ओके. मग अगदी आपण त्यांच्या भावनांसोबत तिथं खेळ मांडलेला आहे, असं इथं लेखक बेसिकली म्हणण्याचा प्रयत्न करत आहेत. शहरामध्ये पहा आपण एमबीबीएस आहे का, एमडी आहे का, अशा पद्धतीने सर्व त्याची डिग्री व्हेरिफायच करून आपण तिथं उपचारासाठी जातो. परंतु ग्रामीण भागामध्ये तसं नाही ना. ग्रामीण भागामध्ये डायरेक्टली ते जाऊन तिथे विश्वास ठेवतात व त्यांच्याकडून गोळ्या औषधं वगैरे घेऊ शकतात. व पहा डॉक्टर होणं खरंच सोपं आहे का एवढं? ओके. म्हणजे अगदी पहा एखाद्याची नस पाहून आपण डायरेक्टली त्याला कोणता आजार झालेला आहे किंवा कोणत्या गोळी द्यायचं हे आपण करू शकतो का? तर बिलकुल नाही पहा. आता अगदी तुम्हाला वाटत असेल की बाबा काय फक्त गोळ्यांची नावं वगैरे पाठ करायची, तर बिलकुल नाही. आता पहा ॲसिडिटी म्हणजे छातीत जळजळ करणं. आता यासाठी ॲसिडिटी पण कारण असू शकते किंवा खऱ्या पद्धतीने छातीत पण दुखणं असू शकतं. आता तसंच डोक्याचं घ्या तुम्ही. एक तर चष्म्याचा पॉइंट वाढलेला असतो, त्यानंतर तुम्हाला पित्त झालेलं असतं, त्यानंतर अगदीच अन्य काही कारणामुळे पण तुमचं डोकं नक्की तिथे दुखू शकतं ना. मग डोक्याचे पण पहा 3-3, 4-4 प्रकार तिथे येतात. बरोबर आहे. मग तुम्ही प्रत्येक गोष्टीसाठी एकच मेडिसिन वगैरे तिथे देऊ शकत नाही ना. आता जसं याचं उदाहरण द्या. आता माझं डोकं दुखत आहे व मला झालेला आहे ॲसिडिटी. ओके. किंवा माझ्या डोळ्याचा नंबर वाढलेला आहे पहा. ओके. पण मी काय ॲसिडिटीची गोळी खाल्लं किंवा मला 1 वर्षाचा जो व्यक्ती बसलेला आहे तिथं डॉक्टर, त्यांनी मला फक्त काय म्हटलं की बाबा नाही तुला ॲसिडिटी आहे, त्यामुळे तू काम कर, ते ॲसिडिटीची गोळी खा, तुझं ठीक होईल. असं म्हणून जर त्यांनी मला ती गोळी दिली व माझा प्रॉब्लेम दुसराच होता बाबा, माझा डोळ्याचा नंबर वाढलेला. त्यामुळे मला डोकं दुखत आहे माझं. मग असं असेल तर हे नक्कीच खेळ करण्यासारखं आहे ना. मग पहा ना माझ्या बॉडीमध्ये तर दुसरी गोळी गेलीच ना ॲसिडिटीवाली. मग त्यामुळे माझ्या बॉडीमध्ये रिएक्शन होणार नाही का? तर बिलकुल येस होणारच आहे कुठेतरी. पहा ते शेवटी केमिकल आहे. मग लेखकांना हेच म्हणायचं की बाबा महाराष्ट्र राज्य सरकारने हा खेळ लावला आहे का आहे. जर तुम्हाला वैमानिकांची संख्या कमी आहे म्हणून तुम्ही डायरेक्टली बसच्या ड्रायव्हरला तुम्ही विमान चालवण्याची परमिशन देता का? मग अगदी तसंच झालेलं आहे. कारण पहा आता अगदी ग्रामीण भागामध्ये असं चालतं असं कसं म्हणू शकता तुम्ही? कारण आर्टिकल 14 तर आहेच ना तुमच्याजवळ. सर्व नागरिक समान आहेत आपल्या देशामध्ये. कोण मोठा कोण आता अगदी कोण शहरी भागात राहतो, कोण ग्रामीण भागात राहतो असं आपल्याला तिथं डिस्क्रिमिनेशन करता येणार नाही. मग अगदी कोणत्या बेसिसवर आपण 1 वर्षाचा परवानगी त्यांना देत आहोत. मग हे इथं जो निर्णय घेतलेला आहे महाराष्ट्र सरकारने तो चुकीचा आहे. हे प्रूव्ह करण्यासाठीच पहा यांनी हे सगळं आकडेवारी वगैरे दिलेली आहेत. व शेवटी जाताना लेखक म्हणत आहेत पहा की अगदी महाराष्ट्र शासनाने हा निर्णय लवकरात लवकर गुंडाळून टाकण्यात यावा किंवा विचाराधीन आहे असं म्हणून त्यांनी माघारी घ्यावा हा निर्णय. आणि आता होणार काय आहे पहा ग्रामीण भागातील जी जनता आहे ना त्या पांढऱ्या कोटवरती विश्वास नक्की ठेवेल व विश्वास ठेवल्यानंतर पहा त्यांनी ती गोळी घेतील व गोळी घेतल्यानंतर त्यांना जर एखादी रिॲक्शन वगैरे जर झाली व गावातून आपल्याला शहरी भागामध्ये येण्यासाठी जर तिथं विलंब झाला तर पहा नक्कीच तिथे एखाद्या व्यक्तीचं तिथं निधन होऊ शकतं किंवा त्याचा जीव जाऊ शकतो. व नक्कीच पहा तो माणूस हयात असणार नाही व निर्णय आपला तिथं मात्र नक्की हयात असेल. व हा एका निर्णयामुळे किंवा अशा सिंपल निर्णयामुळे पहा खूप मोठं तिथं ब्लंडर होऊ शकतं. ओके. मग यासाठीच महाराष्ट्र सरकारने या निर्णयाचा परत एकदा विचार करावा असं लेखकांचं इथं बेसिकली म्हणणं आहे. आय होप तुम्हाला हा आर्टिकल नक्की योग्यरित्या समजलेला असेल. ओके. डन. त्याच्यानंतर पहा अनुच्छेद 370 रद्द केल्यानंतर 7 वर्षांत काय बदलले. आता हाच आर्टिकल ना काल
द हिंदूमध्ये पण आला होता, पण खूपच निगेटिव्ह सेन्समध्ये आलेला होता. पण आजचा हा आर्टिकल लोकसत्ताने खूप पॉझिटिव्ह सेन्समध्ये बोललेला आहे, ते मी तुम्हाला सांगणार आहे व हाच आर्टिकल तुम्हाला लिहायचा आहे. ओके, परीक्षेला युपीएससीने याच्यापूर्वी प्रश्न विचारलेला आहे कलम 370 बद्दल. आता जर एमपीएससीने पण तसाच प्रश्न जर विचारला तर तुम्ही हाच आर्टिकल नक्की छापा. तर आता त्याला थोडक्यात सांगण्याचा मी प्रयत्न करेन. तर पहा, तुम्हाला माहिती असेल की 2019 मध्ये म्हणजे जवळपास 7 वर्षापूर्वी आपण 370 हे जे कलम होतं भारतीय संविधानातलं ते आपण रद्दबातल केलं. ओके, मग ते रद्दबातल केल्यानंतर अगदीच पहा, फुटीरतावादी ज्या संघटना होत्या जम्मू काश्मीरमध्ये त्या पूर्णतः नष्ट झालेल्या आहेत. ओके, आता तिथे जास्त समस्या वगैरे क्रिएट करत नाहीयेत फुटीरतावादी संघटनामुळे. ओके, ती आपल्यासाठी काय नक्कीच एक पॉझिटिव्ह गोष्ट झाली किंवा ती केंद्र सरकारची अचिव्हमेंट आहे. डन. त्याच्यानंतर पुढे पहा, सुप्रीम कोर्टाने पण ही गोष्ट मान्य केलेली आहे की 370 जे अनुच्छेद आहे ते इलिगल नव्हतं, तर ते लिगल होतं. ओके, म्हणजे जे 370 अनुच्छेद आपण हटवलं ना ते लिगल होतं. मग याला सुप्रीम कोर्टाने पण काय दिलंय पहा, मोहर दिलेली आहे. त्यामुळे हा पण पॉईंट मिळाला. सॉरी, लिगल इश्यूचा पण पॉईंट आता इथं मिटलेला आहे. त्याच्यानंतर पहा, ज्यावेळेस 370 अनुच्छेद रद्द झाला ना तेव्हापासून आपल्या जम्मू काश्मीरमध्ये टुरिझम वाढलेला आहे. बरोबर. त्याच्यानंतर पहा, अन्न सुरक्षा तिथं आपण देत आहोत. त्याच्यानंतर शिक्षणाच्या सोयी सुविधा आपण देण्यासाठी त्यांना प्रयत्न करत आहोत. म्हणजे प्रत्येक गोष्टीमध्ये आपण त्यांना प्रयत्न केलेत. हा, थोडंसं स्टेटहुडचा सध्याला प्रॉब्लेम आहे, परंतु आपण जनतेच्या किंवा सामाजिक कल्याणच्या ज्या योजना वगैरे आहेत ना त्या आपण डायरेक्टली जम्मू काश्मीरमध्ये पण राबवत आहोत. हा पॉईंट इथं बेसिकली येणं गरजेचं आहे. त्याच अनुषंगाने पहा, 2022 मध्ये आपण काय केलंय, मतदारसंघ पुनर्रचना करून आपण तिथं इलेक्शन सक्सेसफुली कंडक्ट केलेली आहेत. हे सगळे पॉईंट पॉझिटिव्हली मी तुम्हाला सांगितलेले आहेत. पहा, व अशाच पद्धतीने तुम्हाला आन्सर लिहायचा आहे. आय होप हा आर्टिकल तुम्हाला समजला असेल की 370 रद्द झाल्यानंतर काय झालं. तर नक्कीच हे बदल झालेले आहेत व हे पॉझिटिव्ह आहे. ओके, डन. त्याच्यानंतर अशा पद्धतीने आजचं लोकसत्ता संपत. नेक्स्ट आहे पहा आजचं द हिंदू. ओके, आता आपण डेली द हिंदू घेत आहोत. थोडासा वेळ होत आहे पहा सकाळी उठल्यानंतर म्हणजे पेपर यायला वगैरे वाचायला, पण ठीक आहे कारण आपली इंटरनेट स्पीड असं पण चालत नाही, 11 तर कसं पण वाजत होते. त्यामुळे मी म्हटलं की ठीक आहे आपण लेटेस्ट टाकूयात. कारण पहा, ज्यावेळेस बीएसएनएल ऑफिस वगैरे ओपन होईल ना त्यावेळेस थोडंसं ते स्पीड वाढवत आहेत आणि आता रात्री म्हटल्यानंतर ती पूर्ण स्पीड लो होत आहे अपलोडिंगची. पहा, डाउनलोडिंगची स्पीड बरोबर आहे माझ्याकडे, फक्त अपलोडिंगच्या स्पीडचा प्रॉब्लेम आहे. ओके, व ते बीएसएनएलचं ऑफिस ज्यावेळेस चालू होईल ना त्यावेळेस ते बरोबर येत आहे. त्यामुळेच पहा, मागच्या रविवारी पण मी न्यूजपेपर अनालिसिस घेतलं नव्हतं व अगदीच रविवारी पाहूयात. आय होप घेता येईल. ओके, किंवा ही जी बीएसएनएलची स्पीड आहे ना ती परत वापस मिळेल मला, एवढी एक अपेक्षा. म्हणजे 60 MBPS वरून माझी स्पीड पहा फक्त 4 MBPS वर आली. खूप दुर्दैव आहे ते, म्हणजे खूप राग येतो त्याबद्दल. ओके, ठीक आहे, वापस येतो मी. रिजिजू मीट्स राहुल गांधी ही बातमी आपण पाहिलेली आहे. त्याच्यानंतर पुढे चला डायरेक्टली आर्टिकलवरती या. फेजल फेडरलिझम एफिशियन्सी वर्सेस इक्विटी कन्सर्न्स. ओके, आता या आर्टिकलचं मराठी ट्रान्सलेशन मी केलेलं आहे. हा, त्याच्यानंतर जे गटकचे जे विद्यार्थी होते ना त्यांनी प्लीज हा आर्टिकल पाठ करून ठेवा. सॉरी, आर्टिकल म्हणण्यापेक्षा ही आपली जी पीडीएफ आहे ना डेली करंट अफेअर्स मॅगझिन, त्या पद्धतीने ती आपल्या टेलिग्राम चॅनलवरती तुम्हाला मिळेल. मग त्यामध्ये मी राष्ट्रकुल स्पर्धेमध्ये जेवढे मेडल्स वगैरे मिळाले ना ते सर्व टाकलेत. यापैकी जे सुवर्ण मेडल्स आहेत ना हे, त्यानंतर हे प्लीज तुम्ही एकदा लक्षात ठेवा. आता मीराबाई चानू लास्ट वेळेस त्यांनी 2022 चे जे कॉमनवेल्थ झाले होते ना त्यामध्ये त्यांनी 49 गटामधून त्यांनी खेळलेल्या होत्या किंवा 49 गटामधून त्यांनी वजन उचलले होत्या, पण यावेळेस त्यांनी 48 किलोग्रॅम मध्ये वजन उचलले आहेत. त्यामुळे प्लीज हा पॉईंट इथं लक्षात ठेवा. परीक्षेला हा पण प्रश्न विचारला जाऊ शकतो. ओके, मीराबाई चानू यांचा वेटलिफ्टिंग मध्ये त्यांना सुवर्ण पदक आहे. बरोबर. तसंच पहा, शर्मिला धनकर यांना पॅरा ॲथलेटिक्स मध्ये सुवर्ण पदक आहे. ओके, मग हे जे सगळे सुवर्ण आहेत ना ते लक्षात ठेवा. त्याच्यानंतर हा, नीरज चोप्रा यांना रौप्य पदक भेटलेलं आहे. हा पण पॉईंट तुम्ही प्लीज लक्षात ठेवा, कारण डायरेक्टली प्रश्न येतात व तिथं जर गोल्ड मेडल जर झालं तर ते गफलत होते. व 85 मीटर त्यांनी यावेळेस भालाफेक केलेली आहे. ओके, व अगदीच हे आपल्यासाठी अभिमानाची बाब आहे पहा. त्यामुळे प्लीज हे सुवर्ण आणि रौप्य पदक म्हणजे नीरज चोप्रा वगैरे हे जे मोठे मोठे नाव आहेत ना ते प्लीज तुम्ही लक्षात ठेवा. परीक्षेला डायरेक्टली प्रश्न येतात, कंबाईन परीक्षेला असे प्रश्न आलेले आहेत. ओके, पर्सन न्यूज मध्ये. डन. त्याच्यानंतर एकूण पदके आपण 39 जिंकलेली आहेत पहा. 13 सुवर्ण आहेत, 17 रौप्य आणि 9 कांस्य पदे आपण मिळवलेली आहेत. सर्वाधिक यश हे बॉक्सिंगमध्ये 10 पदके आणि 7 सुवर्ण तिथून आपण प्राप्त केले आहेत. आणि ऐतिहासिक कामगिरी मीराबाई चानूने सलग 3रे सुवर्ण जिंकलेले आहे. अस्मिता डे आणि हर्ष सिंह यांनी भारताची पहिली जुडो सुवर्ण पदके मिळवून दिली आहेत. नीरज चोप्राने भालाफेकमध्ये रौप्य पदक पटकावलेले आहे. ओके, तर प्लीज हे हायलाइटेड टेक्स्ट पण तुम्ही लक्षात ठेवा. डन. गट क साठी होतं. त्यानंतर आजचा आर्टिकल द हिंदूचा हा आर्टिकल आलाय, फिजल फेडरलिझम एफिशियन्सी वर्सेस इक्विटी कन्सर्न. तर पहा, भारतीय संविधानामधील कलम 280
कशा संदर्भात आहे? तर फायनान्स कमिशन म्हणजे वित्त आयोगाबद्दल आहे. मग सध्याला कितवं वित्त आयोग चालू आहे? 16वं वित्त आयोग चालू आहे. त्याचे अध्यक्ष कोण आहेत? अरविंद पनगारिया. ओके. आणि त्यांचं कार्यकाळ किती वर्षाचा आहे? 2026 ते 2031 पर्यंतचा त्यांचा कार्यकाळ असेल. ओके. एवढं पॉईंट क्लिअर आहे. आता पहा, मुळात भारतीय संविधानाला ना हे करायचं नव्हतं. ओके. मुळात भारतीय संविधानाची ही संकल्पनाच नव्हती पहा. मग त्यांचं कसं होतं, तर अगदी पहा एकदम चिल. फक्त तुम्हाला अशा पद्धतीने गाईडलाईन द्यायची आहे, अशा पद्धतीने हे काम होतं. बरोबर आहे. त्यामुळे पहा ही परमनंट बॉडी नव्हती. ओके. वित्त आयोग एकदा रिकमेंडेशन देतो व गायब होतं. ओके. तिथं जाऊन ऑफिस वगैरे ओपन करून ते ठेवून बसतात का तसं? तर बिलकुल नाही पहा. वित्त आयोगाचं ऑफिस 24 घंटे तिथं चालू नसतं. फक्त ज्यावेळेस त्यांना रिकमेंडेशन द्यायचे असतात ना, त्यावेळेस त्यांनी प्रत्येक राज्याला वगैरे भेटी घेतात. व हे असं करण्यामागचं भारतीय संविधान ते थोडंसं पार्श्वभूमी तुम्ही समजून घ्या किंवा त्यांचं माइंडसेट समजून घ्या ना. हे असं त्यांनी काय केलं असेल, तर नक्की पहा राज्यांना पण तिथं स्वातंत्र्य मिळावं, कारण आपल्या देशामध्ये डेमोक्रेसी त्यामुळेच टिकेल पहा. आणि असं सगळ्याच गोष्टी केंद्र सरकारने जर निर्णय घ्यायचं म्हटलं ना, तर प्रॉब्लेम होईल. व पहा सेंट्रलाइज्ड स्ट्रक्चरने आपला देश परिपूर्णरित्या चालू शकणार नाही. का? तर युनिटी इन डायव्हर्सिटी आपल्या देशात आहे. म्हणजे जसं की पहा तुम्ही आता अगदी बहुतांशरित्या, आता हे थोडंसं पॉलिटिकल होईल त्यामुळे मी ते उदाहरण देण्याचा प्रयत्नच नाही करणार, जाऊ द्या त्याला. परंतु पहा परंतु सेंट्रलाइज जर झालं ना त्याचा खूप फटका बसतो. बरोबर आहे. मग अगदी डिसेंट्रलाइज पद्धतीने चांगलं काम होईल या नजरेतून पहा भारतीय संविधानाने या काय म्हणू शकता फायनान्स कमिशन आहे ना, त्याला त्यांनी फक्त एकदा तुम्ही रिकमेंडेशन द्या आणि बाजूला व्हा, अशा पद्धतीने हे आयोग बनवलं होतं. परंतु आता पहा याची वारंवार आपल्याला गरज पडत आहे फायनान्स कमिशनची. मग ती असं का पडत आहे? तर याला कारण आहे पहा जीएसटी. ओके. आता जीएसटी असं का कारण पडलेलं आहे, तर याला थोडक्यात आपण समजून घेऊयात. आता नक्कीच आपण याला ना ब्लँक पेज वरती चांगल्या पद्धतीने समजून जाईल तुम्हाला. ओके. एकच मिनिट, हा ब्लँक पेज घेतलेला आहे. तुम्हाला माहिती असेल 2017 मध्ये आपल्या देशामध्ये जीएसटी लागू झालेले आहे. बरोबर. मग 2017च्या पूर्वी काय होतं, तर आपल्या प्रत्येक राज्यामध्ये सेंट्रल गव्हर्नमेंटचं वेगळे टॅक्स होतं व स्टेट गव्हर्नमेंटचे वेगळे टॅक्स होते. ओके. म्हणजे अगदीच जशा पद्धतीने आज घडीला जीएसटी अंतर्गत कोणत्या कोणत्या गोष्टी येत नाहीत, कन्झम्पशनवाला अल्कोहोल. ओके. जे अल्कोहोल किंवा जे दारू आहे ते जीएसटी मध्ये येत नाही. त्यानंतर जे पेट्रोल आहे ते जीएसटी मध्ये बिलकुल येत नाही. त्यानंतर पहा फूड बद्दलच्या ज्या गोष्टी आहेत, म्हणजे अगदी प्रोसेस्ड फूड नाही तर नॅचरल जे फूड आहेत ना ते जीएसटी मध्ये येत नाही. एवढ्या गोष्टी तुम्हाला माहिती असतील. बरोबर आहे. मग आता पहा जीएसटी येण्याच्या पूर्वी होतं काय, तर सेंट्रल गव्हर्नमेंटचं वेगळे टॅक्स, स्टेट गव्हर्नमेंटचं वेगळे टॅक्स आणि लोकल बॉडीचं वेगळे टॅक्स होतं. लोकल बॉडीचं वेगळे टॅक्स होतं. आता लोकल बॉडीमध्ये कोणतं, तर अगदी याच्यापूर्वी पण मी उदाहरण घेतलं होतं. पहा तुम्ही तुमच्या मित्रासोबत मूव्ही बघायला गेला होतात व मूव्ही पाहायला गेल्यानंतर तुम्ही तिथं कोणतं एंटरटेनमेंट टॅक्स दिला होता व तो पैसा कुठे जातो, तर लोकल बॉडीला तिथं जाणार होता. त्यानंतर पहा स्टेट गव्हर्नमेंटचा एखादी टॅक्स, तर तुम्ही एखादी व्हेकल घेणार आहात, फोर व्हीलर घेणार आहात तुम्ही. ओके. मग फोर व्हीलर घेण्यासाठी जर तुम्ही ज्यावेळेस शोरूम मध्ये जाता ना, त्यावेळेस तिथं तुमच्याकडून पूर्वी काय केलं जायचं पहा, स्टेट गव्हर्नमेंटचं रोड टॅक्स तिथं घेतलं जायचं. बरोबर आहे. मग आता अगदी ते कुठे गेलेलं आहे, आता तिला डायरेक्टली सर्व्हिस टॅक्स मध्ये मर्ज झालेलं पहा, जीएसटी मध्ये आलेलं आहे. व हे लोकल बॉडीचं जे पूर्वीचं होतं एंटरटेनमेंट टॅक्स ते पण कुठे झालेलं आहे, जीएसटी मध्ये मर्ज झालेलं आहे. बरोबर. मग आता सेंट्रल गव्हर्नमेंट पूर्वी पण टॅक्स लावायची, आता इन्कम टॅक्स वगैरे ते सेंट्रल गव्हर्नमेंटचे ते चालूच आहेत व जीएसटी हे कोणाचं टॅक्स आहे, सेंट्रल गव्हर्नमेंटचं टॅक्स आहे. आता पॉईंट इथे लक्षात घ्या तुम्ही. ओके. तर लोकल बॉडी म्हणजे जे स्थानिक स्वराज्य संस्था आहेत, महानगरपालिका, ग्रामपंचायत, त्या उर्वरित काही हे आहेत संस्था. ओके. त्या संस्थांची आता इथं पहा कर जे आहे ना, ती कर पूर्णतः रद्द झालेले आहेत. ओके. रद्द किंवा त्यांचं मर्ज कुठं झालं आहे, या जीएसटी मध्ये झालेलं आहे. म्हणजे यांच्याजवळ काहीच राहिलं नाही पहा, इन्कमचे सोर्स राहिले नाहीत लोकल बॉडीकडे. डन. हा पॉईंट क्लिअर असेल. आता स्टेट गव्हर्नमेंटकडे पहा पूर्वी भरपूर सुविधा होत्या कर किंवा पैसे कमावण्याच्या, परंतु त्या सगळ्या सुविधा आता बंद झाल्या आहेत. ते कुठे गेले, जीएसटी मध्ये गेले आहेत. व ह्या दोघांची पॉवर, स्टेट गव्हर्नमेंट आणि लोकल गव्हर्नमेंट, या दोघांची पण पॉवर कोणाला प्राप्त झाली आहे, जीएसटी मधून ह्या सेंट्रल गव्हर्नमेंटला प्राप्त झाले आहे. मग इथे पॉवरफुल कोण झालंय, सेंट्रल गव्हर्नमेंट पॉवरफुल झालाय. स्टेट गव्हर्नमेंट आणि लोकल बॉडी जे आहेत ना, त्या काय झाल्यात, खूप लो गेलेले आहेत. म्हणजे यांच्याकडे आता पैसाच राहिला नाही पहा. त्यामुळेच लोकल बॉडींना घर लागलेले आहेत. मला लास्ट वेळेस पण आपण ही चर्चा केलीच होती पहा, ज्यावेळेस हे होती अकोला महानगरपालिकेची ज्यावेळेस केस गेली पहा सुप्रीम कोर्टात, तर सुप्रीम कोर्टाने म्हटलेलं आहे त्यांना मग की लोकल बॉडीने पण काही टॅक्स नक्की लावू शकतात, कारण त्यांना सर्व्हाइव्ह करायचं आहे पहा. व आपल्या देशाला जर विकास करायचा असेल तर पैसा लागेल का, नाही तर बिलकुल लागेल पहा. मग इथे जीएसटी मुळे पैसा मिळत आहे का, तर बिलकुल नाही. 2017च्या पूर्वी ना राज्य सरकारचं किंवा लोकल बॉडीचं इन्कम भरपूर होतं, परंतु जीएसटी आल्यानंतर पूर्ण त्यांचं इन्कम ठप्प झालेलं आहे पहा. बरोबर. हा पॉईंट तुम्हाला समजला असेल. त्याच्यानंतर पहा आता इथे जे अल्कोहोल आहे, पेट्रोल आहे,
आणि अल्कोहोल आणि हे पेट्रोल हे जास्त का महागलेलं आहे? त्या महागण्याचं एक कारण पण आहे पहा. कारण स्टेट गव्हर्नमेंट टॅक्स कमी करायला तयार नाहीत. 2017च्या पूर्वी जे कमी होतं सॉरी त्यांना विविध मार्गाने राज्य सरकारला उत्पन्न यायचं. परंतु आता त्यांच्याकडे फक्त 2च उत्पन्नाचे सोर्स उरलेले आहेत. एक आहे अल्कोहोलचं टॅक्स आणि दुसरं आहे पेट्रोलियमचं टॅक्स. ओके, दुसरं त्यांच्याकडे उत्पन्नाचा मार्गच उरलेला नाहीये पहा. मग याच कारणानिमित्त ते काय करत आहेत, तर अगदीच अल्कोहोलवरती आणि पेट्रोलवरती भरभरून टॅक्स लावत आहेत. तुम्हाला माहिती असेल पहा, आय थिंक 2-3 दिवसापूर्वीच आपण एक लेक्चर घेतलं होतं. त्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की पेट्रोल अगदी 55 रुपयाला तुम्हाला लिटर पडतं. जे शुद्ध पेट्रोल आहे ना ते 55 रुपयाला पडतं, परंतु त्यावरती 55 रुपये एक्स्ट्रा टॅक्स लागत आहेत. व ते कोणते लागत आहेत, सेंट्रल गव्हर्नमेंट आणि स्टेट गव्हर्नमेंट लागत आहेत. आता ती पण संकल्पना आपल्याला येणारच आहे पहा. आणखीन 55 रुपयाचं ओरिजिनल पेट्रोल आहे, त्यामध्ये पहा सेंट्रल गव्हर्नमेंट आणखीन एक टॅक्स लावतं, त्याला म्हणतात सेज. आता ही सेज काय भानगड आहे, तर पहा टॅक्स पहिल्यांदा हा टॅक्स लागला, 1% हा टॅक्स लागला. ओके, किंवा आपण याला ना आणखीन एक चांगल्या पद्धतीने उदाहरणातून समजून घ्या की हे सेज काय असतं किंवा सरचार्ज काय असतं. तर लक्षात घ्या, आता 10 रुपयाची 100 रुपयाची एखादी वस्तू घेतलेली मी, म्हणजे मला लवकर होईल, चांगलं होईल. मग त्यावरती पहा 10% टॅक्स लागला. मग याची टोटल इन्कम किती झाली पहा, 110 रुपये याचं हे झालं. बरोबर, 110 रुपयाला ती टोटल वस्तू पडली. मग याच्यावरती परत एकदा टॅक्स लावला, परत याच्यावरती जर मी 10% लावलं तर आता इथं किती 11 रुपये होतात पहा. बरोबर आहे. मग 110 प्लस 11 किती झाले, 110 प्लस 11 आय थिंक 121. बरोबर आहे. मग 121, मग ह्याला म्हणायचं पहा सरचार्ज. ओके, टॅक्सवरती टॅक्स लावलेलं ते सरचार्ज. व ह्या सरचार्ज वरती परत एकदा जर 10% इथं जर मी टॅक्स लावलं, ह्या सरचार्ज देऊन पण जर टॅक्स लावलं नाही तर हे होतं पहा सेज. मग केंद्र सरकारनं हे सेज लावतं तुमच्यावरती, तुम्हाला नकळत हे गोष्टी होतात. आता अगदी सरचार्ज तर आहेच आपल्या पेट्रोलवरती, पण सेज पण आहे. आता हे सेज कशाचं आहे, तर हेल्थ सेज आहे. त्यानंतर जे रोड आहेत पहा, ते रोड मध्ये खड्डे पडलेले आहेत, मग ते खड्डे भरून काढण्यासाठी पण आपल्याकडे सेज लागतं तिथं. ओके, तरी पण पहा खड्ड्यांची हालत तशा पद्धतीने आपल्या देशात, सॉरी आता जास्त तिकडे जाऊ नये, परंतु रियालिटीमध्ये हे आहे. मग सेंट्रल गव्हर्नमेंट इथं पॉवरफुल आहे का, नाही तर बिलकुल आहे. मग महाराष्ट्र सरकार हे सेज लावत नाही बरं, हे कोण लावतं तर फक्त सेंट्रल गव्हर्नमेंट लावतं. व सेजचा पैसा कधीही स्टेट गव्हर्नमेंटला मिळत नाही. सेजचा पैसा जो आहे तो फक्त आणि फक्त सेंट्रल गव्हर्नमेंटकडे जातो. ओके, त्याला फायनान्स कमिशन डिव्होल्युशन त्याचं करत नाही, त्याला अगदी एकीकडे तशा पद्धतीने डिवाइड करून प्रत्येक राज्याला वगैरे देत नाही. ते अगदी एक्सक्लुझिव्हली कोणाचं असतं, सेंट्रल गव्हर्नमेंटचं असतं. आय होप हा पण पॉईंट तुम्हाला क्लिअर झाला असेल. मग पहा, जीएसटी आल्यापासून ही अशा पद्धतीने सिच्युएशन किंवा सेंट्रल गव्हर्नमेंट खूपच स्ट्रॉंग झालेली आहे. बरोबर, मग हे सेंट्रल गव्हर्नमेंट स्ट्रॉंग झाली म्हणून पहा 14वं आणि 15वं फायनान्स कमिशन जे आहेत ना, ओके, या फायनान्स कमिशननी काय म्हटले पहा, तुम्हाला अगदीच थोडासा धक्का पोहोचलाय ना. का धक्का पोहोचलाय, कारण स्टेट गव्हर्नमेंटचं उत्पन्न गेलं ना आणि लोकल बॉडीचं पण उत्पन्न गेलं. मग त्यामुळे पहा 14वं वित्त आयोग आणि 15व्या वित्त आयोगाने काय म्हटले, तुम्हाला आम्ही काय देऊ, ग्रँट्स देऊ. आता ही ग्रँट्स काय असतात, तर पहा भारतीय संविधानामधील कलम 275 काय सांगतं की अनुदानी, विशिष्ट अनुदानी एखाद्या प्रदेशाला किंवा एखाद्या राज्याला आपण देऊ शकतो, असं भारतीय संविधानाने परमिशन दिली आहे. बरोबर, मग याचाच फायदा घेत पहा 14वं वित्त आयोग आणि 15व्या वित्त आयोगाने हे म्हटलं होतं की तुम्हाला आम्ही ग्रँट्स देऊ. मग आता हे ग्रँट्स कशा पद्धतीने पहा ना, आता अगदीच महाराष्ट्र राज्य सरकारचं विविध अनुषंगाने जे उत्पन्न होतं पूर्वी ते 1000 रुपये होतं, परंतु जीएसटी आल्यानंतर महाराष्ट्र राज्य सरकारचं उत्पन्न लेटेस्ट किती झालंय, फक्त 700 रुपये झालेलं आहे. बरोबर, मग फायनान्स कमिशनने काय म्हटलं, आता तुझं इथं नुकसान किती झालेलं आहे, 300 रुपयाचं तुझं नुकसान झालंय महाराष्ट्र गव्हर्नमेंटचं. मग मी तुला काय करेन पहा, तुला अगदी 1000 रुपये मी देऊ, सॉरी तुला 1000 रुपये मी देऊ शकत नाही, पण मी तुला ना 250 रुपये तरी नक्की देण्याचा प्रयत्न करेन. व हे काय असेल पहा, ग्रँट असेल. ओके, आय होप तुम्हाला पॉईंट क्लिअर आहे. तर अगदी अशा पद्धतीने त्यांनी पहा, म्हणजे तुझं पूर्वी जीडीपी जास्त होतं ना किंवा तुझं इन्कम जास्त होतं ना, मग आता अगदी जीएसटी आल्यानंतर ही इन्कम कमी झालेलं आहे, मग मी तुला काय करतो पहा, ग्रँट देऊन अशा पद्धतीने तुला थोडंसं आणखीन मोठं रूप करण्याचा प्रयत्न करतो. असं कोण म्हटलं होतं, 14व्या आणि 15व्या वित्त आयोगाने म्हटलं होतं. ओके, मग हे अशा पद्धतीने चालू होतं. परंतु पहा पुन्हा आलं 2026 मध्ये 16वं वित्त आयोग. 16व्या वित्त आयोगाने त्यांना म्हटलं की हे क्या चल रहा है, ओके बंद करो इसको, अशा पद्धतीने म्हणत पहा त्यांनी हे जे ग्रँट्स देण्यात आले होते ना ते सगळे त्यांनी बंद केले आहेत. याच्यापूर्वी पहा लोकल बॉडीज ज्या आहेत, ओके, त्या लोकल बॉडीजला रुरल डेव्हलपमेंटसाठी पण त्यांनी पहा पूर्वी हे दिले होते, विकास निधी दिले होते, ते आता बंद झालेला आहे. मग आता लोकल बॉडीज आता काय करणार, आता लोकल बॉडीज चांगल्या पद्धतीने विकास करू शकणार नाहीत. पहा असेच भरपूर जे अनुदाने होते ना ती आता बंद झालेले आहेत. मग ते कोणते कोणते अनुदाने वगैरे होते हे सर्व पहा मी इथं तुम्हाला दिलेले आहेत. एकूण अनुदान, 15व्या वित्त आयोगाचे एकूण अनुदान पहा 10.1 लाख कोटी रुपये
एवढी होती व हस्तांतरित वाटा पहा 19.4% एवढं होतं आणि रेव्हेन्यू डेफिसिट क्षेत्रनुहाय अनुदाने तिथे देण्यात आली होती. बरोबर आहे. तर पहा 16व्या वित्त आयोगामध्ये एकूण अनुदाने फक्त 9.47 लाख कोटी एवढी झालेली आहेत आणि हस्तांतरित वाटा अवघा 8.3% झालेला आहे व आरडीजीएस क्षेत्रनिहाय व राज्यनिहाय इथं अनुदान देण्यात येणार आहे. आता यामध्ये अनुदान कोणते चालू ठेवलेत 16व्या वित्त आयोगाने, तर एखाद्याकडे पहा बाढ वगैरे आली किंवा ऍक्सिडेंट वगैरे मोठं जर झालं तर तिथं मात्र हे अनुदान द्यायला परमिशन त्यांनी दिलेली आहे. परंतु रुरल भागाचा वगैरे विकास निधी वगैरे देण्यासाठी त्यांनी आता थोडंसं कमी केलेत किंवा अनुदाने आता मिळणार नाहीत. जे काही करायचंय ते तुम्ही स्वतःच करायचं आहे असं 16व्या वित्त आयोगाने म्हटलेलं आहे. यामुळे प्रॉब्लेम काय झालेला आहे पहा, तुम्हाला माहिती असेल की आपला देश कसा आहे, युनिटी इन डायव्हर्सिटी आहे, म्हणजे प्रत्येक जागा जी आहे ती समान नाहीये. बरोबर. आता हिमालयीन काही देश आहे, हिमालयीन काही राज्य आहेत पहा, तर काही राज्य अगदीच हे आहेत, काय म्हणू शकता, बॉर्डरिंग काही राज्य आहेत. जसं पहा हा आपला प्यारा भारत आहे व इथं आहे हिमाचल प्रदेश, तर त्याच्याच बाजूला आहे पहा पंजाब. हिमाचल प्रदेशला आपण ग्रँट का देणं गरजेचं आहे, तर पहा त्यामध्ये हिल एरिया आहे. ओके. व तिथं जर बाढ आली तर अगदी सर्व काही तिथं कोलॅप्स होऊ शकतं. मग त्याला सांभाळण्यासाठी किंवा तिथं बाढ येऊ नये यासाठी आपण तिथं काय डिझास्टर मॅनेजमेंटसाठी फंड देणं गरजेचं आहे. परंतु यांनी काय म्हटलं की नाही, आता तुम्हाला तिथं विकास कामाला निधी द्यायचा नाही. मग त्यासाठी पहा इथं डिझास्टर मॅनेजमेंटला आपल्याला फंड द्यावा लागेल. तसंच पहा हे पंजाबमध्ये पण पहा जर म्हणजे अगदी पंजाब हे बॉर्डरिंग हे आहे, स्टेट आहे. बरोबर. मग त्या बॉर्डरिंग स्टेटसाठी आपल्याला पण पहा तिथे पोलिसिंग वगैरे जास्त करावी लागेल. त्याच्यानंतर पहा तिथून इन्सर्जन्सी होत नाहीये, पाकिस्तानमधून आपल्या देशामध्ये ड्रग्स वगैरे येत नाहीत ना, मग यासाठी पहा तिथं पेट्रोलिंग वगैरे जास्त करावी लागेल. मग इथं अगदीच पंजाबला पैशाची जास्त गरज आहे. बरोबर आहे. मग तरी देखील पहा आता त्यांनी काय म्हटलं की नाही तुम्ही त्यांना पैसा द्यायचा नाही. मग पैसा का द्यायचा नाही, आता हेच त्यांनी सांगितलंय की बा तसं पद्धतीने करायचं नाही. व पहा राज्य सरकारकडे उत्पन्न आहे का, तर बिलकुल नाही आहे. मग अगदी राज्य सरकारांना पैशाची तर गरज आहे परंतु उत्पन्नच त्यांचं नाहीये व 16व्या वित्त आयोगाने येऊन सगळं काही त्यांचे ग्रँट्स वगैरे होते ना ते सगळं बंद केलंय. व पहा असं पण नाहीये की हे जे कलम 275 आहे ते अनकॉन्स्टिट्युशनल आहे, ते भारतीय संविधानामधलं कलम आहे ना. मग अगदी असं असताना देखील ग्रँट्स आता सध्याला राज्य सरकारांना भेटत नाहीये. त्यामुळे पहा आगामी काळामध्ये ना वित्त आयोगाला धरून इथं नक्कीच मारामारी होणार आहे. आता अगदी हा थोडासा अनपार्लिमेंटरी शब्द आहे परंतु तुम्हाला लवकर लक्षात राहील की बा भांडण होणार आहेत आपल्या देशामध्ये. काय भांडण होणार आहेत, तर पहा जर आपल्याजवळ फंड जर नसेल किंवा अगदी फॅमिलीमध्ये पण पहा तुम्ही आपल्या फॅमिलीमध्ये 95% केसेसमध्ये भांडण का होतात, तर आर्थिक गोष्टींमुळे इथं भांडण होतात. आता अगदीच पहा आपल्या आईवडिलांनी आपल्याला जर तुम्हाला एकदम चांगला आयफोन घ्यायचा आहे, मग तुम्हाला जर त्यांनी परमिशन रिजेक्ट केली ना, तर तुम्हाला वाटतं की नाही हे योग्य झालं नाही माझ्यासोबत, म्हणून तुम्ही लगेच विद्रोह करता तिथं. अगदी तशाच पद्धतीने पहा आर्थिक गोष्टीवरून आपल्याकडे 95% भांडण होतात. मग ती तसंच आहे केंद्र सरकारमध्ये पण आणि राज्य सरकारमध्ये पण आगामी काळामध्ये भांडण होऊ शकतात. पण हे बेस्ट आहे की पहा एकाच पार्टीचं रूल असल्यामुळे स्टेट आणि सेंट्रलमध्ये एकाच पार्टीचं रूल असल्यामुळे ती चांगली गोष्ट आहे. आजच आय थिंक लोकसत्तामध्ये वाचलोय का कुठं आता ते लक्षात येत नाहीये, तर 77,000 रुपये कोटीचं हे झालं आहे. पहा महाराष्ट्र राज्य सरकारला पण बजेटची खूप गरज आहे, परंतु महाराष्ट्र राज्य सरकार आणि सेंट्रलचं सरकार ही दोन्ही एकाच पक्षाचे आहेत. त्यामुळे पहा महाराष्ट्र राज्य सरकार कोणी बोलत नाही आहे. पण ज्यावेळेस उद्धव ठाकरे यांचं सरकार होतं ना त्यावेळेस त्यांनी भरपूर वेळेस दिल्ली वारी वगैरे केली होती का, तर जीएसटीचं जे रिफंड आहे ना ते मिळत नव्हतं. ओके. तत्कालीन अर्थमंत्री अजितदादा पवार होते. ओके. त्यांनी पण जाऊन आलेले होते, तुम्ही 2020च्या न्यूज वगैरे पाहू शकता. पहा आपल्या राज्याने पण अल्कोहोलला जास्त लवकर पुढाकार का दिलेला होता, कोविड चालू होतं तरी देखील राज्य सरकारने दारूची दुकानं उघडली होती. त्याचं नेमकं कारण काय पहा, राज्य सरकारचं उत्पन्नच दारूची दुकानं आहेत. मग ह्या कारणानिमित्त पहा डायरेक्टली आपण 2020 मध्ये ते ओपन केलं होतं. अगदी आज पण तीच सिच्युएशन आहे पहा परत एकदा की सेंट्रल गव्हर्नमेंट आपल्याला पैसे देत नाही, मग राज्य सरकारने करायचं काय, हा तिथे बेसिकली प्रश्नचिन्ह आहे. मग राज्य सरकार नक्कीच पहा उधारी वाढवेल किंवा शेअर मार्केटमधून वगैरे पैसे उचलेल, बिलकुल उचलेल ना. मग त्याचं तर ते नेमकं कारण आहे की डेफिसिट आपल्या देशामध्ये वाढत आहे किंवा प्रत्येक राज्याचं डेफिसिट वाढत आहे. ओके. आता लाडकी बहीण योजनेवरच तुम्ही फक्त आरोप करायचे नाही, तर पहा दुसऱ्या पण योजना आहेत ज्यामुळे हे सर्व काही झालेलं आहे. आता नक्कीच तुम्हाला कंटेंट भेटलंय लाडकी बहीण योजना याबद्दल जर तुम्हाला कोणी बोलायला सांगितलं किंवा याला थोडंसं काउंटर कर की लाडकी बहीण योजना ही चांगलीच आहे, ही पॉझिटिव्ह योजना आहे असं जर सांग म्हटलं तुम्हाला कोणी, तर तुम्ही नक्की ह्या पॉईंटने त्या योजनेला काउंटर करू शकता. पहा की आपल्या दुसरीकडून उत्पन्न येत नाहीये व तुम्ही लाडकी बहीणला हे करत आहात, क्रिटिसाइज लाडकी बहीणला करून चालणार नाही, तर आपल्या दुसऱ्या योजनांवरती क्रिटिसाइज करणं गरजेचं आहे. आय होप तुम्हाला समजलं असेल. व मी वेळोवेळी म्हणतो पहा जो शिक्षित व्यक्ती असतो ना तो खूप चांगल्या पद्धतीने ही गोष्टी हँडल करतो व त्याचं नेमकं कारण ते आहे पहा की त्याला सगळ्या गोष्टींचं माहिती असतं तिथं. ओके. आय होप हा आर्टिकल तुम्हाला नक्की समजला असेल. त्याच्यानंतर
क्लायमेट चेंज बद्दल एक आर्टिकल आलाय. आता आय थिंक वेळ झालेला आहे, तरी पण मी थोडक्यात हा आर्टिकल समजून घेऊन सांगण्याचा प्रयत्न करेन. उर्वरित पहा ही इंटरनॅशनल रिलेशनच्या लेक्चरमध्ये मी सांगणारच आहे तुम्हाला. तर महत्वाचं काय, तर हा पॉइंट आहे पहा, दिल्ली बीजिंग, मुंबई शांघाय आणि चेन्नई चेंगकाँग. ओके, हे जे तीन काय म्हणू शकता सिटी आहेत ना, यांना आपण सिस्टर सिटीज आपण म्हटलं होतं. तुम्हाला माहिती असेल पहा, 2019 आणि 20 या दरम्यान ना, पण 2019 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि शी जिनपिंग हे एकत्र आले होते चेन्नईमध्ये. पहा, एका गार्डन मध्ये बसून त्यांचे एक फोटो पण आहे, तुम्ही शक्य झालं तर आठवू शकता. ओके, मग त्या फोटोमध्ये तुम्हाला लक्षात आलं असेल, त्यावेळेस आपला करार झालेला होता पहा चायनासोबत की सिस्टर सिटीज आपण विकसित करायच्या. परंतु पहा, पुन्हा गलवान व्हॅलीचा क्लॅश झाला 2020 मध्ये, व त्याच्यानंतर आपण सिस्टर सिटीज जे प्रोजेक्ट आहे ना, त्याबद्दल चर्चा नाही केली. ओके, पण हे जे सिस्टर सिटीज प्रोजेक्ट आहे ना, तर काय आहे, तर जे दिल्ली आपलं राष्ट्रीय राजधानी आहे ना, तसंच त्यांचं बीजिंग आहे. मग बीजिंग प्रमाणे दिल्लीला विकसित करायचं आहे, तर शांघाय प्रमाणे आपला मुंबईला विकसित करायचा आहे, आणि चॉंगकिंग यासारखं चेन्नईला विकसित करायचा आहे, असा हा प्लॅन होता सिस्टर सिटीजचा आपला. परंतु तो प्लॅन सक्सेसफुल झाला नाही आहे. ओके, त्याच्यानंतर पहा, हिमालयातील हिमखंड व नद्या. हा, प्लीज माझी भाषा लिहू नका, किंवा हे सक्सेसफुल झालेलं नाहीये असं लिहू नका. सक्सेसफुल झालेलं आहे थोड्याफार प्रमाणात असं नक्की लिहू शकता. डन. त्याच्यानंतर हिमालय हिमखंड, सॉरी, हे थोडंसं पुढे तुम्ही वाचून घेऊ शकणारच आहात, पण मला सांगायचं काय आहे पहा, तुम्हाला माहिती असेल, भारत आणि चायना दोघांना पण एकच समस्येचा सध्याला प्रॉब्लेम आहे, तो म्हणजे क्लायमेट चेंज. व दोघं पण ना डेव्हलपिंग कंट्रीज आहेत. हा, चायना आपल्यापेक्षा थोडंसं पुढे आहे, परंतु तो पण डेव्हलपिंगच सांगतो आज पण. का, तर सबसिडीचं त्यांना पण लाभ घ्यायचा आहे. तर पहा, भारत आणि चायना दोघांना पण अल निनोचा फटका बसला. ओके, मग अल निनोचा फटका बसल्यामुळे पहा, पेरण्या उशिरा झाल्या किंवा पाऊस पडला नाही, व ज्या शहरांमध्ये पाऊस पडला तिथे अतिशय जास्त पाऊस पडला. त्यामुळे भारत देशामधील ओडिसा आणि आसाम या दोन राज्यांमध्ये फ्लड आलं. आणि तशाच पद्धतीने चायनामध्ये पण पहा, गुआंगशी, शांगसी, गांगसू या प्रांतामध्ये अतिवृष्टी आणि पूर तिथं पण आलेला आहे. बरोबर, मग दोघ जण जर एकत्र आले व त्यांनी जर चांगल्या पद्धतीने अभ्यास करून जर पूर परिस्थिती कशी हाताळायची याबद्दल जर त्यांनी अभ्यास केला तर ते बेटर होईल, हे लेखकांचा इथे बेसिकली सांगण्याचा प्रयत्न आहे. मग यासाठी पहा, इथे अगदीच क्लायमेट चेंजला कशा पद्धतीने टॅकल करता येईल हे सर्व मी उदाहरण वगैरे इथे दिले. तर शक्य झालं तर प्लीज हे सर्व आर्टिकल तुम्ही वाचून घेऊ शकता, यात एक्सप्लेन करण्यासारखं काही नाही. आता वेळ झाली त्यामुळे आपण थांबूया तिथे, व अगदीच पहा, मी याला लवकरात लवकर अपलोड करण्याचा प्रयत्न करेन. ओके, म्हणजे अगदी BSNLच्या स्पीडवरती आहे. तुम्हाला हा व्हिडिओ जरी लेट भेटत असेल तरी मी पहा याला खूप लवकरच अपलोड केलेला आहे असं तुम्ही प्लीज समजा.